मराठवाड्यासह महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसतोय. अनेक मंत्री या ठिकाणी विरोधी पक्षाचे नेते असतील, सत्ताधारी मंत्री असतील, दुष्काळाचा दौरा करतायत. आज अजित दादाही 2 दिवसाचा दौरा करतायत. दादा, मला एक सांगा, आम्ही नेहमीच दुष्काळाच्या बातम्या देतोय, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय, तर तुमच्या नजरेतून हा दुष्काळ कसा आहे? मी गेले 25 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय, आमदार म्हणून काम करतोय. 91ला मला सुरुवातीला संधी मिळाली. मी पण ह्या 25-1 वर्षामध्ये अनेक प्रकारचे दुष्काळ बघितले, परंतु ह्यावेळेस पाण्याचं दुर्भिक्ष, जे मराठवाड्यातले महत्त्वाची धरणं आहेत, छोटे मोठे तलाव आहेत, ते आज जवळपास सगळे आटलेले आहेत. 1-2% पाणी फक्त त्या ठिकाणी राहिलेलं आहे. मला राहून राहून आश्चर्य वाटतं. हे सरकार येऊन 1.5 वर्ष झालेलं आहे. 1.5 वर्षामध्ये पाठीमागच्या वर्षी त्यांचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे आणि ज्यावेळेस ऑक्टोबर एंडला पावसाळा महाराष्ट्राचा संपला, त्यावेळेस त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की मोठी मोठी शहरं ही त्या ठिकाणी त्यांना पिण्याचं पाणी अग्रक्रमाने आपल्याला द्यावं लागणार, त्याचं नियोजन करायला पाहिजे होतं. तेच दुर्दैवाने यांनी केलं नाही. मग आता ते कुठं रेल्वे सुरू कर, कुठं काय सुरू कर. वास्तविक सुरुवातीला त्यांनी त्या प्रकारचं नियोजन केलं असतं तर आत्ताची जी अवस्था त्या भागातल्या शेतकऱ्यांची, जनावरांची, माणसांची झालेली आहे ती त्या ठिकाणी झाली नसती. हे या सरकारचं पहिलं अपयश आहे. आता टँकर भरायला देखील त्यांना पाणी त्या ठिकाणी मिळणार. लांब लांब 60-100 किलोमीटरवर जाऊन पाणी भरावं लागतं आणि टँकर आणावं लागतात. ते टँकर व्यवस्थितपणे येत नाहीत. आल्यानंतर तिथं गर्दी होती, त्याच्यामध्ये चेंगराचेंगरी होती. मधी एक भगिनी टँकरच्या टायर खाली गेली. मधी रांगेत असताना एक हार्ट अटॅक येऊन गेली. काल पुण्यामध्ये सांगून पाणी कॅनलला सोडायला पाहिजे होतं, ते न सोडता परस्पर पाणी दिलं सोडून, त्याच्यात 2 मुलं मृत्युमुखी पडली. अशा प्रकारचं नियोजन शून्य कारभार, भोंगळ कारभार, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आज महाराष्ट्रातली जनता ह्या सरकारच्या बाबतीमध्ये अनुभवते. दादा, तुम्ही जे सांगितलं नियोजन नाही, सत्ताधारी जेव्हापासून सत्तेत आले ते तुम्हाला टार्गेट करतात की अजित पवार राष्ट्रवादी यांच्यामुळं सिंचन व्यवस्थित झालं नाही, भ्रष्टाचार झाला, हे आरोप का होतात मग तुम्ही? ह्या संदर्भामध्ये पाऊस नाही पडल्यानंतर वास्तविक आपल्याला सगळ्यांना एक मान्य करावं लागेल, पूर्वीच्या पेक्षा ऊसाचं क्षेत्र वाढलंय, कारखाने त्या ठिकाणी वाढले. जर पाणी उपलब्ध नसतं तर हे क्षेत्र वाढलंच नसतं, पिकं त्या ठिकाणी वाढलीच नसती. आता आम्ही पण त्यांना सभागृहात सांगितलं, तुम्ही सारखं सारखं 15 वर्ष हे झालं, 15 वर्ष हे झालं. पहिली 5 वर्ष त्यांच्यापेक्षा आमचं काम चांगलं होतं म्हणूनच लोकांनी निवडून दिलं. दुसऱ्या 10 वर्ष आमचं काम चांगलं होतं म्हणूनच तिसऱ्यांदा निवडून दिलं. चौथ्या वेळेस ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा आणि त्यांची लाट संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रामध्ये आली, त्याचा फटका हा त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि तो ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये तो निर्णय झालेला आहे, त्याबद्दल दुमत नाही. आम्ही त्यांना म्हणतो की किती वर्ष तुम्ही सांगणार, तुम्ही 15 वर्ष होता, आता तुम्ही गेले 2 वर्ष केंद्रात काम करताय, राज्यात 1.5 वर्ष काम करताय. लोकांना कोण 15 वर्ष होतं, कोण 1.5 वर्ष होतं, कोण 2 वर्ष होतंय, ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. लोकांना आज जे काही त्यांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यांना कर्ज जे मिळत नाहीये, त्यांना कर्जमाफी जी हवी आहे, त्यांना वीज बिल माफी जी हवी आहे, त्यांच्या दुष्काळातल्या मुलांना, मुलींना फी भरायला पैसे नाहीत, ती फी सरकारने जी भरून दिली पाहिजे, त्यांना तिथं हक्काचं पाणी जे प्यायला पाहिजे ते त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, ही त्यांची आग्रही मागणी आहे. त्यांना धान्य मिळालं पाहिजे. आणि त्याच्यामुळं उगीच आम्ही त्यांच्यावर आरोप करायचे आणि त्यांनी उलटे आमच्यावर आरोप करायचे, ह्याच्यातनं एकमेकांच्यावर आरोप करून ग्रामीण भागातल्या शेतकरी जो दुष्काळात भरडला जातोय, जो संकटात आहे, त्यांचे त्या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही. त्याच्यामुळं दुष्काळाचं राजकारण न करता ह्यामधनं राज्य सरकार म्हणून, राज्यकर्ते म्हणून ह्या प्रमुखांनी, मुख्यमंत्री महोदयांनी, त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सर्वांनी मार्ग काढला पाहिजे. उगीच असं म्हणता कामा नये, दारूच्या कारखान्यांना पाणी द्या आणि ह्यांचं पाणी कमी करू नका. अरे तुम्ही माणसांना आधी पाणी देणार का दारूच्या कारखान्यांना आधी पाणी देणार? ह्याचा विचार करा ना. अग्रक्रम कुणाला आहे? पहिलं पाणी माणसांना प्यायला, जनावरांना प्यायला, दुसरं पाणी शेतीला आणि तिसरं पाणी उद्योगधंद्यांना. हे संपूर्णपणे नवीन धोरण मागं सरकारमध्ये असताना आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि हे स्वीकारलेलं असताना एक गोष्ट मी मान्य करीन की इथून पुढच्या काळामध्ये पीक पद्धती बदलली पाहिजे. त्या त्या भागातली भौगोलिक परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्या त्या भागामध्ये पावसाचं पडणारं पाणी धरणामध्ये, मोठ्या लहान तलावामध्ये किती आहे, त्यावरून एक तर ठिबकचा वापर सर्रास
मोठ्या प्रमाणावर आपण केला पाहिजे. तो वापर शेतकऱ्यांनी करण्याच्या करता केंद्र सरकारने, राज्य सरकारने अनुदान दिलं पाहिजे. काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा घातला पाहिजे आणि हे करून भूगर्भातली पाण्याची पातळी कमी न होऊन देण्याच्या करता अशा पद्धतीचं संकट सारखं सारखं आलं तर लोक किंवा देश आपल्याला त्या ठिकाणी नावं ठेवेल किंवा आपण ह्याच्यामध्ये कुठंतरी नियोजन मध्ये कमी पडतो अशा पद्धतीचं सतत आपल्यावर आरोप त्या ठिकाणी होतील. त्याकरता पीक पद्धतीचा निश्चित विचार झाला पाहिजे आणि तिथं असणारं पाण्याचं एकंदरीत साठा तो लक्षामध्ये घेऊन पहिलं पूर्णपणे वर्षभराच्या करता प्यायला पाणी आणि मग राहिलेलं खरीपाच्या पिकाला, रब्बीच्या पिकाला आणि अधिकच जर तिथं असेल तर बारमाही पिकाला असं ते त्या ठिकाणी केलं पाहिजे. नियोजन झालं पाहिजे. दादा, तुम्ही एक आक्रमक बोलणारे आहात, बिंदास बोलणारे, मनात काय न ठेवता बोलणारे आहात. तुम्ही कुठेतरी बोलू नये म्हणून किरीट सोमय्या, तुम्ही बोलले की किरीट सोमय्या म्हणणार आता अजित पवार उद्या जेलमध्ये जाणार, त्यासाठी छगन भुजबळांचं नाव घेणार, रमेश कदम यांचं नाव घेणार. तुम्ही बोलू नये सत्ताधाऱ्यांचे विरोधात म्हणून हे प्रेशर टाकते. हो का? आज त्यांचं सरकार आहे. त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आमदारांनी काय बोलावं? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्य बोलण्याचं आहे, सगळे काही भूमिका मांडण्याचं आहे. ह्याबद्दल कुणाचंच दुमत असायचं कारण नाही. माझ्या संदर्भामध्ये मी ह्याबद्दल एकच वक्तव्य सुरुवातीपासून करतोय. त्यांनी आमची चौकशी चालू केलेली आहे. त्या चौकशीला सहकार्य करणं आणि जी काही वस्तुस्थिती असेल ते लक्षामध्ये आणून देणं हे काम त्या ठिकाणी मी करतोय. माझं म्हणणं कायद्यापेक्षा कुणी मोठा नसतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आणि कायदा आपल्याला दिलेला आहे त्या कायद्याच्या बाहेर देखील कुणाला जाऊन चालत नाही. त्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही पण केलेला आहे, इतरांनी पण त्या ठिकाणी करावा आणि संपूर्ण चित्र लोकांच्या समोर त्या ठिकाणी येतंय. इथून पुढं पण त्या ठिकाणी येईल. अजितदादा शांतच वाटतात, विधिमंडळातही शांत वाटतात. नाही, ठीक आहे ना. शेवटी प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते. उद्याच्याला मी स्वतः मनाने ठरवलेलं होतं की आपल्याला 15 वर्ष सरकारने कामाची संधी दिली. आता 1 वर्ष ह्या सरकारला त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करून आपण दिलं पाहिजे. जर आपण लगेच ह्या सरकारच्या संदर्भामध्ये नकारात्मक भूमिका दाखवायला लागलो, ह्यांचे वाबाडे काढायला लागलो, ह्यांचं अपयश त्या ठिकाणी दाखवायला लागलो, लोक म्हणतील अरे बाबा 15 वर्ष तुम्ही सरकारमध्ये होता, थांबा 1 वर्ष तरी होऊ द्या, त्यांना अनुभव तरी घेऊ द्या. आणि म्हणून वर्षभर आम्ही त्या ठिकाणी थांबलेलो होतो. आता वर्ष होऊन गेलेलं आणि त्याच्यामुळे आम्ही आमची भूमिका मांडतोय. आमचा शेतकरी अडचणीत आहे, त्या अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करणं माणुसकी या नात्याने, आपली भारतीय संस्कृती या नात्याने आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातनं ह्या सगळ्याच्या बद्दल माहिती घेण्याच्या करता त्यांना काय आपण मदत करू शकतो त्या संदर्भामध्ये मदत करण्याच्या करता आम्ही बाहेर पडलो. दादा, आता दुष्काळावर बोलूया. सीना कोळेगावमध्ये जे उजनीतून पाणी लिफ्ट करून आणायची योजना होती तिचं बऱ्यापैकी काम झालं, बोगदाही खोदून झालेला आहे. सर, ते जर पूर्णत्वात गेलं तर मराठवाड्याच्या बऱ्यापैकी दुष्काळावर मात झाली असती. मात्र ते काम का नाही पूर्ण होऊ शकलं? काय अडचणी होत्या? त्याच्या संदर्भामध्ये नंतरच्या काळामध्ये अनुशेषाचा मुद्दा निघाला. त्याच्यामुळं राज्यपाल महोदयांना लोकसभेनी आणि विधिमंडळाने अधिकार दिलेला आहे की कशा पद्धतीनं खर्च झाला पाहिजे आणि अनुशेष कशा पद्धतीनं निघाला पाहिजे. ते काम करत असताना काही कामावर अनुशेष निर्मूलन करण्याच्या मुळे त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे. वास्तविक आता पाठीमागच्या काळात आम्ही सरकारमध्ये असताना आर्थिक अनुशेष जवळपास आम्ही भरून काढलेला होता. भौतिक अनुशेषाच्या संदर्भामध्ये प्रत्येकाची मतं वेगवेगळी त्या ठिकाणी आहेत. ती अभ्यास करून काय पुढं आणायची ती वस्तुस्थिती पुढं आणावी. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये केळकर समिती पण नेमलेली होती. त्यांनी पण जो अहवाल दिलेला आहे तोही राज्याच्या जनतेच्या करता पब्लिश करण्यात यावा आणि त्याच्यात कुठल्याही भागावर प्रदेशातल्या हा भेदभाव होऊन देऊ नये. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सगळ्यांना त्यांच्या हक्काचा त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे, निधी मिळाला पाहिजे. दादा, तुम्ही आता बोलला की दारू कंपन्यांना पाणी द्यायचं की नाही हा वाद झाला होता. मात्र शेतीमध्ये काय पिकत नाही, त्यामुळे शेतातला शेतकरी हा उद्योग क्षेत्राकडे वळला रोजगारासाठी. जवळपास 60% पाणी कपात झाली दारू व्यवसायावरील.
25% कपात झाली ही सामान्य उद्योगावरील. जर हा शेवटचा रोजगाराचा पर्याय जर मराठवाड्यात टिकला नाही, शेती नाही आणि उद्योग नाही, काय परिस्थिती होऊ शकते? नाही, ह्याच्यामध्ये तसा विचार करणं देखील म्हणजे मन त्या ठिकाणी थक्क करून जातं. ह्या विचार कुणी करण्याची वेळ पण येऊ नये. आणि जर आपण जग इतकं पुढं गेलेलं आहे, पूर्वीच्या काळात 72च्या दुष्काळामध्ये आपल्याकडं धान्याचा दुष्काळ होता, धान्य नव्हतं. आज आपली धान्याची कोठारं भरलेली आहेत. आपल्याकडे गहू आहे, आपल्याकडे तांदूळ आहे, आपल्याकडं तूर डाळ वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आज पण तो शेतकरी अडचणीतनं बाहेर काढण्याच्या, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला, हे मदत करायला तयार नाहीयेत. काल 5 रुपये 60 पैसे किलोनी कांदा आमच्या नाशिकच्या शेतकऱ्यांना विकावा लागला. हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव देत नाही, कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव देत नाही, आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला भाव देत नाही. आणि हेच सरकारमध्ये ज्यावेळेस नव्हते त्यावेळेस हे आंदोलन करायचे. कापसाला 6,000 रुपये क्विंटल भाव द्या, दुधाला भाव द्या. आणि गेले वर्ष सव्वा वर्ष दुधाला 17, 18, 19 अशा रुपयाचा भाव आहे. ह्याबद्दल अजिबात हे सरकार लक्ष द्यायला तयार नाही. मला तर वाटतं की आता काही दिवस अजून आपलं न्याय व्यवस्था, न्यायालय, न्यायमूर्ती त्या ठिकाणी आता एवढे प्रश्न विचारले ते हे करतील आणि नंतर ह्यांना आदेशच देतील की हे झालं पाहिजे, हे केलं पाहिजे. इथपर्यंत आता त्या ठिकाणी निर्णय कदाचित न्याय व्यवस्थेला घ्यावे लागतील. दादा, शिवसेनेचा विषय आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे कालच परवा दिवशी दौरा करून गेले. त्यांनी सरकारकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतो अशा पद्धतीचे वक्तव्य केले आणि ते दुष्काळाची मागणी करतायत नेहमी. शिवसेना असं नाही वाटत की दोन दोन चेहरे घेऊन फिरते? आता या आधी पण हा विषय आलेला आहे, मात्र दुष्काळाच्या बाबतीतही तीच पुनरावृत्ती होते. शिवसेनेचं अतिशय हे आत्ताचं दुटप्पी राजकारण चाललेलं आहे. शिवसेना सरकारमध्ये त्यांचे मंत्री मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसतात, त्यांचे मंत्री वेगवेगळे विभाग चालवतात. आज त्यांचे 10 मंत्री, राज्यमंत्री त्या सरकारमध्ये काम करतात आणि त्यांचे नेते म्हणतात मी दुष्काळ जाहीर करायला लावीन. अरे जाहीर करायला लावीन काय? तुमच्या 10 लोकांना सांगा मंत्रिमंडळामध्ये तिथं गेल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना आजच्या कॅबिनेटमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घ्या, त्याशिवाय आपण मंत्रिमंडळातनं उठायचं नाही, हा निर्णय घ्या ना. तुम्ही का लोकांना फसवताय? एकीकडे लोकांना असं दाखवताय बघा मी त्या मताचे आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष हे करत नाही. अशा पद्धतीनं त्यांचं अंतर्गत जे राजकारण आहे त्याच्यामधल्या खेळे ह्यांच्या चाललेल्या आहेत. जनता काही इतकी दुधखोळी राहिलेली नाहीये. आज मुंबईमध्ये रस्ता घोटाळा झालाय अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यात येतं. भारतीय जनता पक्ष त्याची मागणी करतं, त्या शिवसेनेचे नेते त्याला वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी उत्तर देतात. हे जे काही चाललेलं आहे किंवा तिथला देवनारचा कचरा ज्यावेळेस त्यांनी पेट घेतला, त्या कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या संदर्भामध्ये कोण आहे ते आता पुढे आलेलं आहे. हे जे काही गलिच्छ खालच्या पातळीवरचं राजकारण चाललेलं आहे हे खरं पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला कधी ते मान्य होणार नाही. त्यामुळं शिवसेनेनी स्पष्टपणे सरकारमध्ये अर्धे ते भागीदारी आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी आणि त्यांचं ऐकलं जात नसेल तर शिवसेनेने सरकारमधनं बाहेर पडावं. एकीकडे काय शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याच्या करता तुमची कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी लोकांच्या मध्ये येऊन करायची आणि तिथं मात्र मंत्रिमंडळामध्ये तशा प्रकारचा निर्णय करून घेण्याच्या करता त्यांच्या मंत्र्यांनी गप्प बसायचं किंवा कॅबिनेटलाच दांडी मारायची, हे बरोबर होतं. पवार साहेबांनी नंतर मान्य केलं की काही अंशी हा उद्देश सफल नाही झाला, कर्जमाफी करणं शेतकऱ्यांना. नाही, साहेबांचं त्याच्या संदर्भातलं जे काही मत असेल ते पवार साहेब त्याच्या संदर्भात जास्त अधिकारवाणीने सांगतो. परंतु माझं स्वतःचं मत आहे की आज LBT व्यापाऱ्यांच्या करता 8-9 हजार कोटीची तुम्ही माफ करता. विजय मल्ला 9,000 कोटी रुपये एकटा फसून बुडून परदेशात निघून जातो आणि 3 ते 4 हजार कोटी रुपयाचं वोडाफोनचं त्या टॅक्स तुम्ही त्या ठिकाणी माफ करता, गेल्या वर्षी केलेला होता. म्हणजे तुम्ही एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात, कंपनीच्या संदर्भात, परदेशी कंपनीच्या संदर्भात हजारो कोटी रुपये माफीचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकता आणि शेतकरी मात्र करोडोनी संख्येने आहे आणि तो करोडो संख्येने असणाऱ्या शेतकऱ्याच्या संदर्भात आज
खरोखरीच त्याचं कर्ज माफ केलं पाहिजे. कारण काही तुम्ही बघा, सगळं रानं त्या ठिकाणी मोकळी आहेत, सगळी नांगरून पडलेली आहेत, त्या ठिकाणी काही पीक नाहीये आणि थोडं बहुत होतं ते संपूर्ण वाळून गेलेलं आहे, जळून गेलेलं आहे. अशा प्रकारची दुरावस्था गेले 2-3 वर्ष त्या शेतकऱ्याचे. म्हणून आम्ही सांगतोय की कर्जमाफी करा. आम्ही याच्यामध्ये राजकारण करत नाही आणि आम्ही ते केलेलं होतं एकदा. त्याकरता आमचं म्हणणं आहे की त्यांनी आता करावं. आम्हाला मागेल त्याला शेततळं, महाराष्ट्रातलं कुणाचंही सरकार असेल तर मागेल त्याला शेततळे देऊच शकत नाही. अहो, मागेल त्याला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची संख्या एवढी प्रचंड मोठी आहे, मागेल त्याला शेततळं जर द्यायचं झालं तर कित्येक हजार कोटी रुपये त्याला लागतील. शेतकऱ्यांची संख्या काही करोडोमध्ये आहे. काही करोडो मधल्या शेतकऱ्यांच्या मध्ये काही लाख शेतकऱ्यांनी जर मागेल त्याला शेततळे अशा प्रकारची भूमिका जर घेतली तर तो कुठल्या कुठं आकडा जाईल. आणि आज आम्ही बघतोय तर त्याच्या संदर्भामध्ये तशा प्रकारची मदत त्या ठिकाणी होताना दिसत नाही. 50,000 रुपयामध्ये शेततळं त्या ठिकाणी होत नाही. त्याला प्लास्टिकचा कागद घातल्याशिवाय, वापरल्याशिवाय पाणी त्याच्यामध्ये साठून राहू शकत नाही. नुसतं शेततळं केलं आणि त्याच्यात प्लास्टिकचा कागद नसेल आणि पाणी भरलं तर पाणी एका दिवसामध्ये मुरून जाईल. त्या शेततळ्याचा काही उपयोग त्या शेतकऱ्याला, बळीराजाला त्या ठिकाणी होणार नाही. तुम्ही फॅक्ट काय ते बघा ना, व्यावहारिक दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवा ना. नुसतं सभागृहामध्ये उत्तर देण्याच्या करता किंवा फाईलवर आम्ही मागेल त्याला शेततळे देण्याचा निर्णय घेतला अशा लोकप्रिय घोषणा करण्याच्या पेक्षा कृती काय होते, तिथं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला मदत होती का? आज अधिकारी लोक सांगतात, जिल्हाधिकारी बरेचसे सांगतात की आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत खालची जी काही यंत्रणा आहे ती देत नाही. हेही एक प्रकारचं अपयशच आहे ना.